आता पाहूया मोठ्या राजकीय बातम्या। विधानसभेच्या निवडणुकीवेळी नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले। नाशिकमधून ठाकरे गटाच्या विनायक पांडेंचा नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप। तर तुम्ही जर साहेबांबद्दल बोलाल तर तुमचे आम्ही सगळं काढू। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अशोक हरनावळ यांचा नीलम गोऱ्हेंना इशारा। साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवतं। नीलम गोऱ्हेंनी संमेलनाच्या सदस्यांना 50 लाख आणि आयोजकांना मर्सिडीज दिली। संजय राऊतांचा खळबळजनक आरोप। सकाळी 9च्या भुंग्यालाही सुसंवाद ठेवायला शिकवा। लग्न सोहळ्यातील राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा राऊतांना हा खोचक टोला। मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच बैठकीत 100 दिवसांचा कार्यक्रम दिला आणि दम दिला। PSOSD ही मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काही राहिलं। माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। PSOSD नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच। कोकाटेंना हे कदाचित माहीत नसेल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा। नाशिक सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती। उद्या सरकारी वकील न्यायालयात 2 वर्षाच्या शिक्षेसंदर्भातील याचिकेवर युक्तिवाद करणार। काँग्रेस 8 मार्चला बीड जिल्ह्यातून सद्भावना यात्रा सुरू करणार। जातीवादीचे राजकारण, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी काँग्रेसची सद्भावना यात्रा। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। मसाजोगमध्ये उद्या सकाळी 10 वाजता आंदोलन सुरू होईल। ग्रामस्थांची अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक। आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या, तर दखल न घेतल्यास 2 दिवसानंतर पाणी सुद्धा बंद करू, ग्रामस्थांचा इशारा। देशद्रोही कृत्यांना आळा घालण्यासाठी एआयचा वापर करणार। मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा। फेस रिकॉग्निशनद्वारे मच्छीमार आणि बोटींची ओळख पटवणार।